नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जो माझ्या उद्याचा जो कार्यक्रम आहे घरी, त्याचं जे काही बेसिक प्रिपरेशन आहे, म्हणजे थोडक्यात ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण काय देऊ शकतो किंवा काय घरी बनवू शकतो आणि खूप जास्त असा वेळ देखील नाही लागणार. पटकन त्या गोष्टी जर तुम्ही 1-2 तास वेळ काढलात ना, तर सगळ्या गोष्टी इझिली आरामात घरच्या घरी मॅनेज होऊ शकतात. एक 20 ते 25 लोकांसाठी अजिबात टेन्शन घेण्याची गरज नसते. तर इथे मी तीच तयारी करते. फ्रीजमधनं मी पनीर बाहेर काढून ठेवलं, कारण मला आता जेवणासाठी पनीरच करायचं आहे. आणि आत्ता मार्केटमधनंच येताना मी सगळ्या गोष्टी घेऊन आली. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं की यावेळेस मी मला एक थोडंसं बजेट ठरवून घेतलं, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्याच आणल्या. म्हणजे मला त्याचा अंदाजा येतो की मी कितपत खर्च केला आणि कितपत माझ्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी मी मॅनेज केले. तर कढीपत्ता जो आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे फ्रीमध्ये मिळतो, तसा मी फ्रीमधला मागून आणला. 2 कोथिंबीरच्या जुड्या आणल्यात मी मोठ्या. याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की काय मेनू असेल आपला. इथे 1 जुडी पुदिन्याची आणलेली आहे आणि 2 मोठ्या जुड्या मी घेतल्यात. 2 मोठ्या जुड्या मला भरपूर होतील. आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे लिंब आणलेली, त्याच्यानंतर गाजर, त्याचबरोबर मी काकडी आणलेली. गाजर काकडी आपल्या उद्याच्या मेनूमध्ये काही ॲड नाही आहे, पण मला छान दिसली. 20ला अर्धा किलो मिळाली म्हणून मी गाजर आणि काकडी असं मिक्स अर्धा किलो घेतलं. नाहीतर एवढं मिळत नाही, दोन्ही मला अर्धा किलो 20ला नाही मिळणार. म्हणून मग मी ते छान दिसले आणि ताजे पण दिसले म्हणून घेतले. आणि त्याचबरोबर मी रताळी घेतली, कारण उद्या उपवास आहे. तर म्हटलं पूर्ण दिवस काम करण्यासाठी एनर्जी पाहिजे, तर सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण असं त्याची पण तयारी मला उद्या करायला लागणार. त्याच्यासाठी म्हणून मग पाव किलो मी रताळी घेतली. आणि त्याचबरोबर मी अर्धा किलो मोजून बटाटे घेतलेत. आणि बटाटे मी आणलेले ना, ते अगदी छोटे छोटे आणलेत. तर बटाट्यावरनं पण तुम्हाला अंदाजा आला असेल की उद्याचा मेनू काय असू शकतो. अजून तर 2 नारळ आणलेत. तर मला एक ओटी काढायची असते, म्हणजे असा काही कार्यक्रम असतो तेव्हा घरी, तर त्याच्यासाठी म्हणून मी नारळ आणला. आणि 1 नारळ मला देवाला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी 2 नारळ घेऊन आली. त्याचबरोबर मला ओटीचं ब्लाऊज पीस वगैरे आणायचं होतं, तर ते पण मी घेऊन आली. बटाटे पण मी मोजूनच अर्धा किलो घेतलेले. मी त्या दिवशी आधी म्हणजे गेल्या आठवड्यात माझा करायचा विचार होता, तर तेव्हा पण मी घेऊन आलेली अर्धा किलो. पण मी म्हटलं त्यातले परत मी 1-2 वापरले आणि 1-2 तसंच राहिले, कारण बटाटे काही खूप जास्त वापरले जात नाही आणि राहिले ना की मग त्याला मोड येतात. म्हणून मग मी थोडेच आणले आणि मी आता इथे मोजून अर्धा किलो घेऊन आलेली आहे. इथे उद्यासाठी साबुदाणे आणलेले आहेत पाव किलो, म्हणजे सकाळी नाश्ता व्यवस्थित होऊन जाईल. पाव किलोची केली तर म्हणजे भरपूर होते नाश्त्याला वगैरे. उरली तर थोडीशी मी दुपारी पण खाऊ शकते. बेसनचं पीठ यावेळेस मी रेडीमेड आणलेलं आहे. तर हे जे पीठ आहे ते 1 किलो आहे, म्हणजे अर्धा किलोचे 2 पॅकेट घेतले मी. मला ॲक्च्युली पाऊण किलोपर्यंत लागणार होते, पण मी म्हटलं राहू दे, पाव किलोचं पॅकेट अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी अर्धा किलोचे 2 पॅकेट घेतले. आणि हा आणलाय चीक आणलेला आहे, गाईचा दुधाचा जो चीक मिळतो तो घेऊन आलेली. आणि हा पण मी आधी सांगून ठेवलेला, कारण हा काही लगेच आपल्याला अवेलेबल होत नाही. तर अर्धा लिटरच्या मी 2 बॅग आणलेल्या, म्हणजे हा 1 लिटर आहे. आणि याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध आणलेलं आहे, म्हणजे जेव्हा आपला 1 लिटर चीक असतो त्याला अर्धा लिटर दूध आपल्याला लागतं. इथे रताळी मी आणि बटाटे दोन्ही पाण्यात भिजत ठेवते, म्हणजे त्याला रताळीला तर तुम्ही म्हणू शकता खूप माती असते, बटाट्याला तर काही एवढी माती वगैरे नसते, पण थोडे भिजले की त्याची माती वगैरे व्यवस्थित निघेल आणि मग शिजवेन तेव्हा पण बरं पडतं. म्हणून मग मी बटाटे आणि रताळी दोन्ही पण भिजत ठेवलं. आणि यातली बघा आधीच्या याच्यातली मी 2 जी मोड आलेल्या, म्हणून मग त्या पण वापरून टाकल्या. म्हटलं उगाच खराब होऊन, म्हणजे बटाटे काही जास्त वापरणं होत नाही भाजीमध्ये, काही प्रत्येक भाजीतच वापरत नाही. जेव्हा अगदीच असं वाटतं की बटाट्याची भाजी वगैरे खावी किंवा एखाद्या भाजीमध्ये पाहिजेच, तरच मग बटाटे वापरली जाते, नाही तर काही बटाटे खूप जास्त वापरली जात नाही. तर आता मी सर्वात आधी काम करणार आहे, बटाटे कुकरला लावून घेणार आहे, कारण कुकर थंड झालं की मग पुढची कामं इझी होऊन जातात. आणि कुकर होईपर्यंत एका साईडला दुसरी पण आपली कामं होऊन जातात. म्हणून सर्वात आधी मी कुकर लावून घेते, कारण थोडंसं टाईम मॅनेजमेंट केलं, गोष्टी थोड्याशा ठरवून घ्यायच्या की कुठली गोष्ट आपल्याला कधी करायची, कुठल्या गोष्टीमध्ये जास्त वेळ जातो आणि कुठल्या गोष्टीमध्ये कमी वेळ जातो,
कुठल्या गोष्टीला तयारी करायला त्याचं खूप जास्त असं प्रिपरेशन करावं लागतं. कधी आलं लसूणची पेस्ट असते, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे मसाले आपल्याला जमा करावे लागतात. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे कुठली गोष्ट कधी करायची आणि कुठली गोष्ट नंतर करायची, कुठली गोष्ट मध्ये करायची आणि कुठली गोष्ट राहून गेली तर आपल्याला लक्षात राहणार नाही. तर तसंच बघा, साबुदाणे माझे लक्षात राहणार नाही म्हणून मी आता सुरुवातीलाच ते भिजत घालून घेणार आहे. आणि भिजत घालताना अगदी कट टू कट त्याच्यावरती पाणी येईल, साबुदाण्यांच्या वरती एवढंच पाणी मी भिजत घातलेलं आहे. याने खूप छान असे होतात. जर पाहिजे तर साबुदाणा वड्यांचा पण ऑप्शन चांगला आहे, म्हणजे या सगळ्यांमध्ये ते पण आपण करू शकतो साबुदाण्यांचे वडे करायचे असतील तर. आता ताजी छान अशी खरवस आपण म्हणजे खरवस करणार आहोत, तर खरवससाठी अशी ताजी छान अशी वेलची पूड केलेली असेल तर अजून त्याची टेस्ट खूप छान येईल. म्हणून ना मी इथे एक जवळजवळ 10 ते 12 एवढ्या वेलची सोलून घेते. वेलचीची जी सोललेली जी साल आहे ते मी साईडलाच ठेवते. तर ती मग मी काय करते, नंतर चहाच्या बरणीमध्ये टाकते किंवा मग साखरेच्या ह्याच्यात टाकते. पण साखरेच्या ह्याच्यात कधी कधी काय होतं, आपण दुसरे काही पदार्थ वगैरे करतो त्याच्यामध्ये त्याचा स्मेल येतो किंवा मग ते ॲड होऊन जातं. त्याच्यापेक्षा चहाच्या पावडरमध्ये टाकलं तर मग तेवढंच थोडंसं सालाचा जेव्हा उकळते चहा तेव्हा येत असेल. कोण असं करतं तुमच्यापैकी मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही सालासकट वेलची पूड करता का ते देखील मला सांगा. मी पण बऱ्याच वेळा कधी कधी करते सालासकट वेलची पूड, पण कधी जेव्हा वेलचीची जे साल असतं ते अगदी छान सुकलेलं असलं पाहिजे, नरम नसलं पाहिजे. कारण आपण जास्त देखील जर त्या भाजल्या ना किंवा गरम केल्या ना तर त्याचा एक भाजलेला फ्लेवर आपल्या वेलची पूडला येतो. म्हणजे असा प्रॉपर जो वेलचीची जो फ्लेवर असतो ना तो लागत नाही. मग ते भाजलेल्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. जसं आपण भाजलेलं जिरं वापरतो त्याची पावडर आणि नॉर्मल जिऱ्याची पावडर याच्यामध्ये फरक असतो, तसा याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा फरक पडतो. आणि या खलबत्त्यामध्ये माझं काम ना खूप इझी होऊन जातं. म्हणजे याच्यामध्ये मला काहीही बारीक करायचं असेल ना तरी ते पटकन होऊन जातं. तर आता आपण खरवसचीच तयारी करणार आहोत. तर इथे मी जवळपास एक 350 ग्राम मी गूळ घेणार आहे. हा 250 ग्रॅमचा छोटीशी जी वाटी येते ती 250 ग्रॅमची म्हणून ती लोक देतात, पण ही 250 ग्रॅमची प्रॉपर नसते. याचं मी वेट मशीनवर चेक केलं तर हे 210 ग्रॅम आहे, म्हणजे याच्यामध्ये 40 ग्रॅम कमी होतं. तर याच्यामध्ये ॲडिशनल मी अजून थोडंसं मोजूनच 350 ग्रामपर्यंत गूळ घेतलं आहे. कारण मला खूप जास्त गोड करायचं नव्हतं. नाहीतर तुम्ही 1.5 लिटरला अर्धा किलोपर्यंत गूळ वापरू शकता जर तुम्हाला चांगलं व्यवस्थित गोड हवं असेल तर. पण मला खूप जास्त गोड नको आहे, त्याच्यामुळे म्हणून मी 350 ग्रॅमच गूळ वापरला आहे. आणि गूळ चिरतानाच आपण अगदी बारीक पातळ असा चिरायचा, म्हणजे तो विरघळायला पटकन जातो. कारण म्हणजे गूळ विरघळायला वेळ लागला की मग अजून थोडासा वेळ आपला जास्त जातो. किंवा तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसून वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जी गूळ पावडर मिळत असेल तर ती तुमच्याकडे अवेलेबल असेल ती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड केली तरी देखील चालेल. आता इथे आपण जो चीक घेतलेला 1 लिटर त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध ॲड करणार आहे. दूध शिजवून घेतलेलं असेल तर चांगलं, आणि शिजवून नसेल घेतलं तरी देखील चांगलं. पण थोडासा कधीतरी असं वाटतं, कारण आपण दूध कुठलं वापरतो त्याच्यावर पण अवलंबून असतं. कारण कधी कधी मग कच्चा स्मेल वगैरे येतो किंवा मग खाताना थोडासा कच्चा असं वाटतं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही शिजवून घेतलेलं असेल तर चालेल. तर इथे मी बघू शकता 1.5 लिटर माझं हे सगळं झालेलं आहे. आणि जे आपण हे गूळ घेतलंय ते आता मी हळूहळू करून याच्यामध्ये ओतून घेते. कारण फटाफट मी जर टाकलं तर काय होतं, सगळं पटपट उडतं आणि पटापट टाकण्याच्या गडबडीमध्ये ते सगळीकडे उडतं. तर आणि गोड असल्यामुळे किचन प्लॅटफॉर्म खूप जास्त लवकर खराब होतो. त्याच्यामुळे मग मी आता ना हे वितळवण्यासाठी ठेवून देणार आहे. मी काही ढवळत बसणार नाही, म्हणजे तो ढवळत बसायला गेली तर अजून वेळ जाईल. म्हणून मग मी तसंच ते त्याच्यामध्ये ठेवून देते आणि ते आपोआप गूळ त्याच्यामध्ये वितळलं जाईल. कारण नंतर ते आपल्याला गाळून पण घ्यायचं आहे. कारण वेलची पावडर म्हणा किंवा त्याचबरोबर गुळामध्ये थोडेसे कधीतरी कण राहतात, तर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला खरवस अगदी स्मूथ असा होईल. तर इथे जे बटाटे आपण उकडून घेतलेले ते मी थंड करून घेतलेत आणि ते छान आता सोलून घ्यायचेत. सोलून घेतल्यानंतर ते आपल्याला किसून घ्यायचेत किंवा मग तुम्ही हाताने ते स्मॅश करून घ्या. तर स्मॅश करताना आपण जेव्हा हाताने करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ना कुठे थोडेसे अख्खे राहिले जातात बटाटे. पण जेव्हा आपण ते किसणीवर किंवा स्मॅशरने स्मॅश करतो तेव्हा ते इक्वली सगळीकडनं म्हणजे अगदी त्याची बारीक असा लगदा होऊन जातो आणि तोच वड्यांना चांगला लागतो. आणि मिनी वडे असतील ना तर मग ते तेवढंच एक अख्खं जर तोंडामध्ये आलं तर तेवढ्याची टेस्ट चांगली लागणार नाही. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला म्हणजे स्मॅशरने किंवा मग किसणीने बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक म्हणजे किसून घ्या.
त्याने टेस्ट खूप अगदी वेगळी येईल। आता याच्यासाठी जो बेसिक मसाला लागणार आहे तो तुम्ही याच्यामध्ये कच्चा देखील ॲड करू शकता। काही जण कच्चा ॲड करतात, असाच खलबत्त्यात कुटून किंवा असाच मिक्सरला कुटून म्हणजे बारीक वाटून वगैरे तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये ॲड केला तरीही चालतो, पण कटलेटसाठी वगैरे तसा चालतो। आणि जेव्हा आपण आता बटाटे वड्यांसाठी करणार आहोत तर तेव्हा आपण फोडणी करणार आहोत। तर बऱ्याच वेळा जेव्हा घाई असते ना माझी, तेव्हा मी नॉनस्टिकची भांडी वापरते, कारण ती खाली चिटकत नाही। कारण घाई गडबडीतनं बऱ्याच वेळा गोष्टी खाली चिटकल्या जातात। जसं बटाट्याची भाजी आहे ती टोपाला किंवा कढईला चिटकली जाते पटकन, आपलं लक्ष नसतं आणि आपण घाईघाईत सगळ्या गोष्टी करतो। तर अशा वेळेस मी नॉनस्टिकचं भांडं वापरते। जे दुसरं छोटं पॅन होतं तर ते तर मी आता नॉनव्हेजसाठी काढून टाकलं, ते आता मी याच्यामध्ये यूज करणार नाही। कारण या सगळ्या गोष्टी आणि जी मोठी कढई जी आणलेली तुम्ही म्हणालात तर ती पण मी नॉनव्हेजसाठीच वेगळी ठेवलेली आहे, ती काय मी आता याच्यासाठी यूज करणार नाही। कारण त्याच्यामध्ये पण तुम्ही असं म्हणतात की बऱ्याचशा गोष्टी लागतात, म्हणजे खाली चिटकल्या जातात, म्हणून मग मी म्हटलं की त्याच्यामध्ये ग्रेव्ही किंवा सार असं काही असेल तर तेच आपण करूया, म्हणून ती वेगळीच ठेवली। त्यात इथे फोडणीसाठी मी अगदी थोडंसं जिरं टाकलेलं आहे, थोडीशी राई टाकले, थोडीशी हिंग टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे आपल्याला ॲड करायचं आहे। हे सगळं टाकून थोडीशी कोथिंबीर मी आता ॲड करणार आहे, थोडीशी कोथिंबीर मी नंतर ॲड करणार आहे आणि या सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि कोथिंबीर जेव्हा तेलामध्ये भाजली जाते ना तेव्हा त्याची टेस्ट खूप चांगली लागते आणि बऱ्याच वेळा मी तेलामध्येच टाकते सगळ्या गोष्टी, कोथिंबीर वगैरे तुम्हाला माहिती आहे। तर छान असा ना वास खमंग असा सुटलेला जी आपण ही फोडणी केलेली त्याला। आणि आता याच्यामध्ये जे आपण बटाटे कुस्करून घेतलेत तर ते याच्यामध्ये ॲड करणार आहे। सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि खूप जास्त त्याला शिजवत बसायची गरज नाही आहे। तुम्ही एक वाफ काढली की ती भाजी सगळी मिक्स होऊन जाते, कारण ऑलरेडी बटाटे शिजले असल्यामुळे आणि बटाट्याची क्वांटिटी पण माझी खूप कमी आहे, खूप अगदी जास्त नाही आहे, त्याच्यामुळे याला वाफ पण पटकन लागते। जेव्हा खूप जास्त प्रमाणात असते तेव्हा वाफ पण यायला वेळ जातो। तर इथे मी ही पॅनमधनं काढून घेतलेली आहे आणि ही आता मला थंड करायची, पण थंड करायच्या आधी ना मी या ज्या स्पॅच्युलाने त्याला मिक्स करते त्याच्याऐवजी मी आता त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहे, म्हणजे सगळा मसाला जर कुठे राहिला असेल तर तो अजून व्यवस्थित पद्धतीने छान नीट लागला जाईल। तर इथे मी जी थोडीशी कोथिंबीर होती, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं थोडी फोडणीला टाकली आणि थोडीशी मी याच्यामध्ये टाकलेली आहे। तर थोडीशी अशी कच्ची पण चांगली लागते खाताना जेव्हा वड्यामध्ये मध्ये येतात तेव्हा। आणि अगदी छोटे छोट्या बाईट्स आहे, म्हणजे एका बाईट एवढाच मी एक म्हणजे मिनी वडे करणार आहे। तर आजचा मेनू म्हणजे उद्यासाठीचा जो मेनू आहे तो साधा सिंपल मी ठेवलेला आहे। जसं तुम्ही कोथिंबीर म्हणाल तर कोथिंबीर वडी आहे, मिनी बटाटा वडा आहे आणि खरवस असा मेनू मी ठेवणार। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साबुदाणा वडा देखील ॲड करू शकता, ती पण आपली एक महाराष्ट्रीयन म्हणजे रेसिपी आहे जी सगळ्यांना आवडते। तर इथे बघू शकता गूळ आपला वितळला आहे आणि बटाट्याची भाजी मी आता थंड करायला ठेवली आहे, म्हणजे झाली की मग ती मी भरून ठेवेन। आता आपण याच्यामध्ये वेलची पूड ॲड करणार आहे आणि ना हे मिश्रण मी थोडंसं गाळून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठे कण राहिले असतील काही, किंवा बऱ्याच वेळा वेलची पूड पण बारीक करताना थोडंसं कधी कधी राहिलं असेल आणि गुळाचे पण थोडेसे कण राहिले असतील तर ते निघून जातील, म्हणून मी हे गाळून घेणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गाळा, पण गाळलं तर खूप चांगलं त्याचं टेस्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे कुठेही खाताना मध्ये काही कचकच लागणार नाही। इथे पॅन मी गरम करत ठेवला आहे ज्याच्यामध्ये बॉईल करायचं आहे त्याच्यामध्ये। आणि प्रॉब्लेम काय झाला, माझ्याकडे जे मोठा टीन होता ना तर या आकाराचा माझ्याकडे तेवढा मोठा टोप नाही आहे, याच्यापेक्षा छोटे टोप्स आहेत माझ्याकडे, पण हा जो बसेल तेवढा काही मोठा माझ्याकडे टोप नव्हता। आणि स्क्वेअरमध्ये केला असताना तर मला एकाच वेळेस याच्यामध्ये 16 ते 20 पीस बसले असते, म्हणजे जसे मला बसवायचे आहेत तसे, तर ते खूप बरं पडलं असतं। आणि आता याच्यामध्ये राऊंडमध्ये करायचं तर मग याच्यामध्ये स्क्वेअर पहिला करावा लागेल आणि मग मला ते पीसेस करावे लागतील, तर मला तर ते कळत नाही आहे। पण हे जेव्हा मी बघितलं ना तेव्हा माझा मूडच गेला सगळा की अरे मला राऊंड शेपमध्ये ते म्हणजे आपला खरवस बॉईल करावा लागतोय। तर मी दोन साईडला 2 भांडी ठेवली आहेत, एका साईडला एक टोप ठेवला आहे आणि एका साईडला माझं जे इडलीचं कुकर आहे, इडली भांडं आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मी। आणि आता याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये जेवढं राहील म्हणजे ऑलमोस्ट राहिलं, याच्यामध्ये थोडंसं जे राहत होतं ते मी नंतर मग जेव्हा वरती भांड्या ठेवलं ना तेव्हा मग त्याच्यामध्ये मी ओतलं, कारण खूप जास्त मी आत्ता इथे कट टू कट भरलं असतं ना तर
ठेवताना मग ते हललं जातं आणि मग आतमध्येच हे होऊन जातं. तर आता या स्टेजला बघा मी दोन्ही काढून ठेवलेलं आहे, म्हणजे पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. तुम्हाला पाहिजे तर याच्यावरतीच तुम्ही डेकोरेशनसाठी थोडंसं परत वेलची पूड ॲड करू शकता. तुम्हाला पाहिजे तर पिस्त्याचे काप वगैरे ॲड करू शकता किंवा मग याच्यावरती तुम्ही केसर ॲड करू शकता. तर इथे पाणी गरम माझं झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी छोटा जो अर्धा किलोचा टीन आहे तो ठेवलेला आहे आणि जो दुसरा टीन आहे माझा तो 1 किलोच्या मापाचा आहे. तर तो मी टोपामध्ये ठेवणार आहे. ॲक्च्युली राऊंड आहे म्हणून तो टोपामध्ये राहतोय, म्हणजे राहतलाय. नाहीतर मग स्क्वेअरवाला तो राहत नाही. जर राऊंड असला असता तर तो इझिली राहतो, पण मला स्क्वेअरमध्ये करायचं होतं. तर थोडंसं मला इथे हे झालं की अरे कसं होईल म्हणजे व्यवस्थित, कारण मला पीसेस करताना म्हणजे थोडंसं डोकं लावून करावं लागतं, कारण साईडचे जे आहे कटिंग ते मग वेस्ट जाईल. ते मी बरोबर प्रॉपर असं कंटेनरमध्ये मी भरू शकणार नाही, म्हणून थोडंसं. तर इथे मी आता केशर टाकणार आहे. ॲक्च्युली केशर मला नंतर टाकायचं होतं, म्हणजे प्रत्येक पीसवर मला ते एक ठेवायचं होतं. आणि आता जेव्हा मी सकाळी भरून ठेवेन पीसेस करून ते एकेका कंटेनरमध्ये, तेव्हा त्याचा कलर तोपर्यंत त्या प्रत्येक पीसला छान असा उतरला जाईल, म्हणजे केशरचा कलर, असं माझ्या डोक्यात होतं. पण नंतर सचिन बोलला की नको तू असंच ठेव म्हणून, म्हणजे वरती टाक, त्याने कलर खूप चांगला येईल आत्तापासूनचाच. आता आपल्याला जो खरवस आहे तो एक 20 ते 25 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे. इथे आता जी बटाट्याची भाजी झालेली ती मी काढून घेते डब्यामध्ये आणि जी मी भरताना त्याच्यावरती नंतर जो माझ्याकडे फॉईल पेपर आहे, प्लॅस्टिकचा जो फॉईल पेपर येतो तो मी याच्यावर लावून घेणार आहे. म्हणजे कसं होईल, याच्यामध्ये ना पाणी सुटणार नाही आणि ना भाजी खूप पातळ होणार नाही. आता हे जेव्हा उद्या करायचं त्याच्या आधी मी अर्धा तास ही भाजी फ्रीजमधनं बाहेर काढूनच ठेवेन. पण बऱ्याच वेळा म्हणजे खूप वेळा अनुभव आलाय मला, जेव्हा काही असं आपण भाज्या वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवतो ना, तर वरून त्याला पाणी सुटतं आणि मग आतमधल्या भाजीला पण खूप जास्त पाणी सुटतं. म्हणून मग मी हे अशा पद्धतीनेच पॅक करून ठेवते. आणि हे पॅक करून ठेवेपर्यंत मी थोडेसं माझी कोथिंबीर वगैरे त्याच्याकडे पण मला बघायचं आहे. पण आता एवढा वेळ झालाय की मला असं वाटतं की मी कोथिंबीरच्या वड्या उद्याच करेन, कारण मला आता जेवणाची पण तयारी करायची, कारण मला राईस करायचा, त्याचबरोबर चपात्या पण करायच्यात. तर खरवस शिजेपर्यंत म्हटलं चला एका साईडला मी माझं पीठ मळून घेते चपातीचं, कारण एका साईडला ती कामं करण्याबरोबर मला जेवणाची पण तयारी करत होते. कारण प्रत्येक वेळेस काही आपण काही कार्यक्रम आहे म्हणून बाहेरून तर जेवण मागू शकत नाही किंवा शॉर्टकट तर करू शकत नाही आपल्या जेवणामध्ये. आणि जेवढं आपण शॉर्टकट करू तर ते आपल्याच हेल्थसाठी प्रॉब्लेमॅटिक असतं. त्याच्यामुळे मी शक्यतो जेवण कधीही स्किप करत नाही किंवा मग शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करत नाही. तर मी छोटासा आता जो काही मेनू माझा ठरवलेला तो करणार आहे. म्हणजे चपात्या आहेत, पनीरची भाजी आहे आणि पुलाव आहे. इथे आपला छान असा खरवस तोपर्यंत तयार झालेला आहे. सुरी टाकून बघते, क्लीन निघाली म्हणजे आपला खरवस सेट झालेला आहे. आणि हा छान आता काढून घेते मी, रूम टेम्परेचरवर थंड करून घेणार आहे आणि मग हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे. तर अशा पद्धतीने छान अशा माझा मेनू तयार झालेला आहे. तर कामं काही माझी सगळी आजच्या व्लॉगमध्ये आवरलेली नाही आहेत, कारण मी ठरवलेलं की सगळ्या गोष्टी करेन, पण मग जेवण पण होतं, चपात्या वगैरे सगळं करायचं होतं. मग सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत मॅनेज. आजच्या व्लॉगमधनं ज्या काही गोष्टी मी आज करू शकते त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. वडी उद्या सकाळी मी करेन. आणि माझं काय झालं, मला स्क्वेअर टीन मध्येच खरवस करायचा होता, तो झाला नाही. तर तिथे माझं थोडासा मूड ऑफ झाला की अरे मला त्याच्यामध्ये करायचं होतं. म्हणजे सकाळी मला जेव्हा मी पॅकिंग करेन ना तेव्हा ते खूप इझी पडलं असतं स्लाइस करायला, म्हणजे त्याचे पीसेस करायला. आता राऊंड मध्ये केल्यानंतर थोडंसं पीसेस करायला मला थोडंसं डिफिकल्ट होणार आहे, कारण मग त्याच्या बाजूच्या ज्या कडा असतात त्या मग कापताना थोडासा प्रॉब्लेम होतो. तर आजचा जो मी मेनू तयार केलेला म्हणजे जो ठरवलेला तो होता मिनी बटाटा वडा, त्याचबरोबर आपली कोथिंबीर वडी आणि त्याचबरोबर असणारे खरवस आणि त्याचबरोबर मी हिरवी चटणी करणार आहे. तर असा हा मेनू आहे जो मी उद्यासाठीच्या म्हणजे जो काही छोटासा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी ठरवलेला आहे. आणि आपण सगळेच जण या ज्या बेसिक गोष्टी तर घरच्या घरी करू शकतो, म्हणजे खूप असा जास्त वेळ जात नाही. तुम्ही जर आदल्या दिवशी तयारी केली, म्हणजे मला असं वाटतं खरवस बनवायला पण काही खूप जास्त वेळ नाही. तुम्हाला फक्त सगळं मिक्स करायचंय आणि बॉईल करायला ठेवायचं. तुमचा खरवस पण पटकन तयार होतो. फक्त तो जेवढा जास्त सेट होईल ना तेवढा त्याच्या वड्या खूप छान पडतात, एवढंच फक्त आहे. तर म्हणून मी आता करून ठेवला तर उद्या तो छान वडी पडेल. आणि बटाटा वडा पण मी सारण आत्ताच करून ठेवलं, म्हटलं चला उद्या परत मग सगळं गडबड होणार. कारण जरी मला थोडासा डाऊट होताच, कारण कोथिंबीर एवढी सगळी साफ करायची, तेवढी परत ती 3-4 वेळेस पाण्यातनं काढावी लागते, कारण त्याच्यात तेवढी माती सगळी असतेच. मग ती छानपैकी परत ती सुकवावी लागते, कारण मग जास्त जर त्याच्यात पाणी राहिलं ना
तर मग पीठ जास्त लागतं, म्हणजे बेसन जास्त टाकावं लागेल, म्हणून तसं नको होतं मला. म्हणून मग मी म्हटलं राहू दे, आता नाही करत. आता माझी सगळी कामं तर आवरली आणि बघा ना गरमी चालू झाली. ऍक्च्युली होळी नंतर गरमी चालू होते, पण मला तर आत्ताच गरमी चालू झाली. आता निवांत फक्त मी आता चेंज करते, फ्रेश होते, मग जेवायला बसणार आहे आणि मग कोथिंबीर नीट करून फ्रीजमध्ये ठेवून देईन मी. आणि मग उद्या सकाळी बघू, आणि उद्या सकाळी तुमच्याबरोबर ब्लॉग नक्की शेअर करेन. उद्या थोडासा निवांत असणार आहे, त्याच्यामुळे छान असं खूप काही टेन्शन नसणार आहे. उद्याच्या सगळ्या गोष्टी उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जो मी काही हा मेनू ठरवलेला आहे तो तुम्हाला आवडला की नाही ते देखील मला नक्की सांगा. अजून तुमच्याकडे काही माझ्यासाठी सजेशन्स असतील ते देखील नक्की सांगा. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.